पोलीस पण ऐकतील आमचं, पोलीस पण ऐकतील आमची विनंती आहे. काही लोक जाऊ द्या, पोलीस आमची काही लोक निवेदन द्यायला जाऊ देत आम्हाला. एक पोलिसांनी सांगा मेट्रो नको म्हणून. का 5 वर्ष काय लागली, 5 वर्ष का लागली? मोदीची बरोबरी नाही चालणार. मोदीजींना वेळ असेल, मोदीजींना चिखलात सभा घ्यायची नाही म्हणून मोदींना कॅन्सल करणार, हे पुणेकर खपून घेणार नाहीत. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी आतमध्ये जाऊन ही मेट्रो सुरू करायचं. तुम्ही आंदोलन करताय, सगळं करताय, तुम्ही यासाठी आता निवेदन दिलंय, काय दिलंय, रिक्वेस्ट केली आहे? थांबतो इथं. मेट्रो प्रशासनाला काय रिक्वेस्ट केली आहे का, तुम्ही विनंती केली? मेट्रो सुरू झाली नाही, हर्डीकर घरी जाणार नाही. हर्डीकर मेट्रो सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालय थांबणार. आम्ही त्यांच्या बरोबर मांडी घालून बसणार. मेट्रो सुरू केली पाहिजे. आता जर आपण बघितलं तर हे काँग्रेस महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते जर आपण बघितलं तर आक्रमक झालेले आहेत. भर पाऊस आंदोलन या ठिकाणी केलं जातं आणि आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय. मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. पोलीस या ठिकाणी विनंती करतायत त्यांना की तुम्ही आज जाऊ नका. आम्ही सामान्य लोक न्यायालय स्टेशन बाहेर आपण पाहतो हे दृश्य. महाविकास आघाडीचे नेते आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष सध्या सुरू आहे. आजच मेट्रो सुरू करू द्या अशी मागणी महाविकास आघाडीचे नेते करतात आणि त्यासाठी ते आक्रमक झाले आहेत. काल मोदींचा पुणे दौरा होता. काल त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार होतं. मात्र पावसामुळे चिखल झाल्यामुळे त्यांचा दौरा आणि कार्यक्रम रद्द झाला आणि त्यामुळेच आज उद्घाटन करून आक्रमक झाले. आम्ही संवैधानिक आंदोलन केलं आणि आमची गॅरंटी आहे पोलिसांना पण. एक मिनिट आम्ही कधी उचलत नाही. असं आम्हाला खबर तुम्ही. आम्ही येतो ना. आमच्या आंदोलनात जाऊ दे. आम्हाला का तुम्ही थांबवता? प्रयत्न करतात, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीने विनंती या ठिकाणी केली जाते. तुम्ही आम्हाला सोडत नाही ना. आम्ही मांडी घालून इथं बसतो. मेट्रो सुरू झाल्यावर घरी जातो. अरे अरे नको, आम्ही बसतो इथं बसतो. ठीक आहे. महाविकास आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते आता टीए या ठिकाणी गेटवरच सगळं मांडी घालून समोर बसलेले आहेत. महाविकास आघाडीकडून ठिय्या आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. माझ्यासोबत सगळे हे अधिकारी कर्मचारी खरं तर पोलीस आत सोडू देत नाहीयेत. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या वतीने ठिय्या आंदोलन जे आहे ते करण्यात येतं. एकूणच आपण पाहतोय की महाविकास आघाडीकडून सध्या पुण्याच्या सिव्हिल कोर्ट गेटच्या बाहेर सिव्हिल कोर्टच्या गेटवर आता तुम्ही आम्ही ठिय्या आंदोलन करत आहोत. आम्ही या ठिकाणी जो करता आपण आतमध्ये जाऊन दिलं